नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टीत. तर आजची गोष्ट आहे का वाघाची आणि गाढवाची. एक गाढव वाघाजवळ गेला आणि म्हणाला, चला आपल्या दोघांची कुस्ती होऊ दे, कोण कुणाला भेटाय ती बघू. तू तर राजा आहेस, मी तर गाढव आहे. आता आपल्या दोघांची कुस्तीच होणार. चल म्हणला ये मैदानात. वाघ म्हणला नको मला. मग गाढव काय रडला मोठ्या मोठ्यानं, वाघानं माझ्यासोबत कुस्ती नाही खेळा. आणि पुढं आल्यानंतर एक कोल्हा भेटला आणि कोल्हा म्हणतो, काय महाराज, तुम्ही फक्त गाढवासंग कुस्ती करायला भेलात? तो मला हो भेलो. मग पुढं आल्यानंतर एक हत्ती भेटला. म्हणला, महाराज तुम्ही गाढवासोबत कुस्ती खेळायला का भेलात? तो म्हणला, मी जर गाढवासोबत कुस्ती खेळलो, मी जिंकलो, तरी त्यात काय मान सन्मान थोडाच मिळणार आहे. जंगलातले सारे प्राणी म्हणतील वाघानं गाढवाला लोळवलं म्हणजे एवढी काय मोठी गोष्ट नाही. आणि जर कदाचित चुकून हुकून त्यानं मला लोळवलं तर माझ्या इज्जतीचा कचरा होईल. याच्यासाठी मी नाही म्हणलो. मग हत्ती म्हणाला, मग तुम्ही त्या कोल्ह्याला का म्हणालात की हो मी त्याला भेलो? म्हणला, जर मी त्याला भेलो म्हणलो नसतो तर त्या कोल्ह्यानं मला बरंच काही शिकलं असतं. महाराज तुम्ही तेवढे धट्टे कट्टेत, एका पंजात त्याला तुम्ही आडवं कराल, काही कराल. याच्यासाठी मी त्याला पण सांगितलं की हो मी भेलो. तसं कधी कधी आपण नादाला लागायलोत, पण कुणाच्या लागायलोत याचा विचार करूनच नादाला लागाय पाहिजे. नाही तर कुणाच्याही नादाला लागून काही होत नसतं. तर मित्रांनो, भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.